निवडणुकीच्या काळात गुंडगिरी करणाऱ्यांवर पोलिसांची नजर, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज। ठाणे लोकसभेचे निवडणूक अगदी तोंडावर आलेलं असून ठाणे आयुक्तालयाच्या परिसरात आचारसंहिता देखील जाहीर झाली आहे। त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी सराईत गुंडांना टार्गेट करून गजाआड करण्याची कारवाई सुरू केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। निवडणूक काळात गुंडगिरी करणाऱ्या उपद्रवी लोकांवर पोलिसांनी करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे। निवडणुकीत उपद्रवी ठरणाऱ्या संभाव्य गुंडांची माहिती गोळा करण्याचं काम पोलिसांनी हाती घेतलं असून पोलीस आयुक्तालयातील अशा उपद्रवी गुंडांची यादी पोलीस ठाण्याकडून मागवण्यात येते। त्यासाठी ठाणे आयुक्तालयातील गुन्हे शाखेत MOBचे एक स्पेशल पथक नियुक्त करण्यात आले आहे। उपद्रवी आणि समाजकंटक गुंडांना निवडणूक काळात हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे राजकीय क्षेत्रात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। त्याचप्रमाणे निवडणूक काळात अंमली पदार्थ आणि दारू तस्करीवर देखील पोलिसांची नजर राहणार आहे। दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडवणारे गुंड ठाणे पोलिसांच्या निशाण्यावर असून त्यांच्यावर विविध कायद्याअंतर्गत तडीपार, स्थानबद्ध सारख्या प्रतिबंधात्मक कारवाया करून मुसक्या आवळण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे शस्त्र हाती घेतले गेले आहे। त्यासाठी ठाणे आयुक्तालयातील गुन्हे शाखेत MOBचे एक स्पेशल पथक नियुक्त करण्यात आले आहे।